नमस्कार मित्रांनो, मी आपले एसक्यूआर टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतीविषयक योजना, शेतीविषयक GR तसेच टेक्निकल माहिती याविषयी व्हिडिओ बनवत असतो। तर असाच एक आज व्हिडिओ मी बनवत आहे की PM किसान ही सर्वांना माहित असेल शेतकऱ्यांसाठी जे 6,000 रुपये वार्षिक येतात ती योजना आहे। तर या योजनेमध्ये मित्रांनो काय झालंय की खूप साऱ्या लोकांनी चुकीची माहिती देऊन आपले रजिस्ट्रेशन करून घेतले होते किंवा एकाच घरातील दोघांनी रजिस्ट्रेशन केले होते। अशा अनेक या योजनेच्या अटी आहेत की ज्या तुम्हाला मी आता दाखवतो की काय काय अटी आहेत, कोण कोण अपात्र आहे या योजनेसाठी। जर त्यांनी पैसे उचलले असतील तर ते सर्व पैसे त्यांना आता परत द्यावे लागणार आहेत मित्रांनो सरकारला। तर ते पैसे कसे भरायचे आणि जे अपात्र आहेत त्यांचे अकाउंट जे आहे आता सध्या पैसे भरल्यानंतर ते ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे, ते पैसे कुठे भरायचे, पावती कशी भेटते, हे सर्व मी आता हे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की पावती कशी असते, पैसे कुठे भरायचे आणि पैसे भरल्यानंतर तुमचे जे स्टेटस आहे ते काय दाखवते, हेच मी या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला माहित असेल इथे आल्यानंतर गुगल वरती कुठे पण PM किसान टाका तुम्ही, ठीक आहे। PM किसान टाकल्यानंतर त्यांची साईट ओपन होते मित्रांनो, पहिलीच आहे PM किसान, ठीक आहे। त्याला क्लिक करा तुम्ही PM किसानला। त्यानंतर असं एक त्यांचं डॅशबोर्ड ओपन होईल मित्रांनो, साईट ओपन होते। ती आता इंग्लिश मध्ये आहे, तुम्ही इथे भाषा चेंज पण करू शकता। इथे भाषा वेगवेगळ्या भाषा, गुजराती, हिंदी, आता आपल्याला मराठी पाहिजे तर मी मराठी भाषा करतो मित्रांनो, म्हणजे आपल्याला समजायला सोपे जाईल। हे बघा आता साईट मराठी मधून झाले आहे। तर इथे तुम्ही डाव्या कोपऱ्यात पाहू शकता की काय योजना आहे ही नेमकं PM किसान योजना काय आहे। हे बघा, PM किसान ही 100% केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारने 100% अर्थसहाय्य आहे, ठीक आहे। या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन 18 वर्षाखालील मुले अशी आहेत, ठीक आहे। या योजनेत 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्प शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 6,000 रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे, ठीक आहे मित्रांनो। या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येत आहे। हे सर्व तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो। तरी पण काही शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते आणि त्याचा फायदा पण घेत होते। ज्या शेतकऱ्यांच्या घरात 2 जण असतील किंवा जमीन जास्त असेल किंवा ज्याच्या जमीन नसेल, कोणी टॅक्स भरत असेल, कोणी पेन्शनवाला असेल, ते पण लाभ घेत होते। तर आता सरकारने त्यांची यादी काढली आहे जे अपात्र आहेत ते, आणि त्यांची वसुली पण सुरू केली आहे मित्रांनो। तर अपात्र म्हणजे योजनेतून कोणाकोणाला वगळले आहे ते इथे सांगितले आहे त्यांनी, कोण कोण असू शकतात। हे पहिलं बघा, सर्व संस्थात्मक जमीनधारक, त्यानंतर खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये संबंधित शेतकरी कुटुंब। आता खालीलपैकी एक म्हणजे काय, सर्वाधिक पद धारण करणारे केलेले आजी माजी व्यक्ती म्हणजे आमदार खासदार हे जे असतील ते, माजी मंत्री, खासदार, सदस्य, हे सर्व जे आहेत त्यांना या योजनेतून वगळलेले आहे। तिसरं बघा, केंद्र शासन राज्य शासनाचे कार्यकर म्हणजे जे काम करणारे आहेत, निवृत्त अधिकारी कर्मचारी, हे सर्व यातून वगळलेले आहेत। त्यानंतर चौथं बघा, सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्या मासिक निवृत्ती वेतन 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त घेत आहेत ते, मागील वर्षात आयकर भरलेले सर्व व्यक्ती म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात ते, नोंदणीकृत डॉक्टर, वकील, अभियंता, हे सर्व या योजनेतून वगळलेले आहेत, म्हणजे या योजनेत हे भाग घेऊ शकत नाहीत। तरी पण काही लोकांनी अर्ज भरले होते आणि या योजनेत पैसा उचलत होते, तर त्यांनी शासनाने वसुली सुरू केली आहे मित्रांनो। तर ती वसुली जी आहे ती कशी करतात, त्याची पावती कशी असते, तर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक पावती दाखवतो ज्याची जी भरलेली आहे त्यांनी, जो अपात्र शेतकरी होता, आणि त्याच्याच मी तुम्हाला जे PM किसानच्या साईट वरती स्टेटस काय आहे ते पण दाखवतो। हे बघा, आता ही अशी पावती असते मित्रांनो, इथे तुम्हाला ओपन करून दाखवतो। हे बघा पावती असते, तुम्हाला हे जे रिफंड करायची अमाऊंट ती तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जे तलाठी असतात त्यांच्याकडे अमाऊंट रिफंड करायची असती। ही त्यांची पावती भेटते मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही। पोहोच देण्यात येते की हे सर्व वाचून घ्या की असं नाही, जो शेतकरी आहे त्याचं ते तालुका, जे गाव, आणि हे बघा इथे PM किसान योजनेतून देण्यात आलेली रिफंड रक्कम, जेवढी काही त्यांना जे हप्ते आलते तेवढे त्यांनी रिटर्न केलेले आहेत, आणि हे ठिकाण वगैरे हे तुम्हाला अशी पावती भेटते मित्रांनो। जेव्हा तुम्ही तुमची अमाऊंट जी आहे त्यांच्याकडे एक यादी असते तलाट्यांकडे, ते यादीमध्ये जेवढे पैसे असतील तेवढे तुम्हाला रिटर्न करावे लागतात, आणि ते रिटर्न केल्यानंतर तुम्हाला अशी पावती भेटते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे सरकारला परत करू शकतात। ती वसुली चालूच आहे, तलाठी वगैरे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतेच असतील त्याविषयी। तर अशी तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न करायचे आहेत, भरायचे आहेत या ठिकाणी जाऊन तलाठी कार्यालयामध्ये। तर आता मी हेच तुम्हाला
ह्यांनी पैसे भरले तर त्याच्यावर तुमचे अकाउंट आहे ते डिॲक्टिव्हेट होते आणि तिथे कारण पण येतं की कशामुळे हे अकाउंट इनॅक्टिव्ह केलं आहे ते पण मी तुम्हाला इथे साईटवरती दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, इथे गेल्यानंतर इथे बघा लाभार्थ्याची सद्यस्थिती हे क्लिक करायचे. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही आधार क्रमांकाने, अकाउंट नंबरने आणि मोबाईल नंबरने चेक करू शकता. हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर हप्ते किती आले का, तुमचा स्टेटस काय आहे, हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही इथून चेक करू शकता तुमच्या अकाउंट विषयी सर्व डिटेल्स पीएम किसानचे. ठीक आहे मित्रांनो, आता इथे मी मोबाईल नंबर टाकतो आणि गेट डेटाला क्लिक करतो. हे बघा मित्रांनो, गेट डेटाला क्लिक केल्यानंतर असं एक पेज आले तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस. ते फार्मर नेम आहेत, त्यातून तुम्हाला फार्मर नेम सिलेक्ट करायचे आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याची सर्व माहिती तुम्हाला खाली दिसेल. आता मी फार्मर नेम सिलेक्ट करतो. हे बघा मित्रांनो, फार्मर नेम सिलेक्ट केल्यानंतर असे पेज ओपन होते. हे तुम्ही आधी पण पाहिले असतील, तुम्हाला जर हप्ते चेक करायचे असेल तर तेव्हा तुम्ही पाहू शकतात. इथे बघा मित्रांनो, असे 5 हप्ते आले होते त्यांना आणि ते तुम्हाला दाखवतो मी रिझन काय आहे. हे बघा, बेनिफिशरी इज इनऍक्टिव्ह ड्यू टू इन्कम टॅक्स पेई. हे तुम्ही जेव्हा पैसे रिफंड करताल, अशी पावती भरून पैसे जेव्हा रिटर्न करतात तेव्हा तुमच्या साईटवरती स्टेटस असे दाखवते बेनिफिशरी इनऍक्टिव्ह. इथे ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह हे पण पाहू शकतात, इनऍक्टिव्ह. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे रिटर्न केल्यानंतर तुम्हाला स्टेटस पण दाखवेल आणि इथून पुढे तुम्हाला पैसे पण येणार नाहीत. तर ही होती पीएम किसान विषयी माहिती. जे शेतकरी अपात्र आहेत तर त्यांना पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवले आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे पैसे भरले आहेत, पावती दाखवलेली आहे आणि त्याचे स्टेटस पण दाखवले आहे, काय सध्या काय दाखवतं आणि कारण काय त्यांचं इन्कम टॅक्स पेई येते. ठीक आहे मित्रांनो, तर हीच लाईव्ह प्रोसेस तुम्हाला मला दाखवायची होती की पेमेंट कुठे भरायचे, त्यानंतर स्टेटस काय येते, किती पैसे भरायचे, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारे पीएम किसान विषयी माहिती मी काही मिळाली तर नक्कीच तुम्हाला सांगत राहील. तसेच पुढचा हप्ता कधी येणार ते हे पण मी तुम्हाला जर काही कळले तर नक्की सांगेल. तर असेच पीएम किसान किंवा वेगवेगळ्या योजनाविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या एसक्यूआर टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.